मनोज जरांगे यांनी फडणवीसांना कलाकार म्हटलं होतं, पण मनोज जरांगे हे उपोषण करण्यात फार मोठे कलाकार आहेत. अनेक राजकारणी हे देखील कलाकार आहेत. रामदास आठवलेंचं वक्तव्य. कलाकार आहेत असं काही जरांगे पाटील म्हणाले होते, पण जरांगे पाटीलांना हेच सांगतो की देवेंद्र फडणवीस हे जर कलाकार असतील तर आपण सुद्धा उपोषण करण्यामध्ये फार मोठे कलाकार आहात आणि मी सुद्धा कलाकार आहे. त्यामुळे या राजकारणामध्ये अनेक लोक कलाकार आहेत. कर्जमाफी होणार हे आम्ही किती दिवस ऐकतोय. सरकार केवळ घोषणा करते. आदित्य ठाकरेंची टीका. एकीकडे घोषणा करायची आणि दुसरीकडे महागाई वाढवायची. आदित्य ठाकरेंचा हल्ला. असं आम्ही किती दिवस ऐकतो, पण हे सगळे जे विषय आहेत ते सरकार फक्त घोषणा करतं, पुढे काही करत नाहीये. आणि एका बाजूला ह्या सगळ्या घोषणा आणि दुसऱ्या बाजूला पेट्रोल डिझेल आता सीएनजीचे दाम वाढलेले आहेत, म्हणजे महागाई वाढवत जायची आणि दुसऱ्या बाजूला असे काही गोंधळ घालत जायचे. हेच सरकार आता बसलेलं डोक्यात. अंधेरी पूर्व मोगरा येथील एका गोदामाला आज दुपारी 2च्या सुमारास आग लागली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. या घटनेमध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. तर वाशिमच्या मानोऱ्यात धरण परिसरामध्ये लागलेल्या आगीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. धरण परिसरातील सिंचनासाठी टाकण्यात आलेलं साहित्य जळून खाक झालंय. आगीमध्ये शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अधिक ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त जेजुरीच्या खंडेरायाला बताशापासून बनवलेले दागिने घालण्यात आले. देवासमोर 51 किलो अनारसे बताशे मैसूर आरास साकारलेली आलेली होती. त्यासोबत तांब्याच्या निरंजनामध्ये दीप देखील लावण्यात आलेले होते. नाशिकच्या मालेगावात जोरदार पावसाची हजेरी. नाशिक शहरामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट. उष्णतेनं हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा. नांदेड जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह पाऊस. हवामान खात्यानं नांदेड जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट दिलेला. मुदखेड, भोकर, उमरी, धर्माबाद, अर्धापूर तालुक्यामध्ये पाऊस. हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यामध्ये भयंकर अपघात. भरधाव वेगामध्ये असणारी कार 500 मीटर खोल दरीत कोसळली. अपघातात कारमधील 8 जणांचा मृत्यू. दिल्लीमध्ये मेहरौलीत जे आहे ते बांधकाम सुरू असलेली 4 मजली इमारत कोसळली. एकाचा मृत्यू. पोलीस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकलंय का याचा शोध सुरू. शिर्डीत साई चरणी साई भक्तानं 15 लाख किमतीचा हिरेजडीत मोरपिसाच्या आकाराचा ब्रोच जो आहे तो अर्पण केला. 76 ग्रॅम वजनाचा ब्रोच साई भक्तांना अर्पण केला.